झाड कशाचं आहे माहिती नाही, पण त्याला फुल किती छान आलंय. एकदम मस्त असं फुल आहे बघा. नाही लावणार मी त्याला, पण बघा किती सुंदर आलंय. आणि वरती आतमध्ये पण बरेच आहेत. लावला हात. कशाचं झाड आहे मला नक्की सांगा. खूप छान आलंय त्याला फुल. वरतून लय भारी दिसू लागलं म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ घ्या. आलो आहेत समुद्रावर. कोण नाही, सगळं बंद आहे बघा. सगळं बंद आहे, सगळं. आमचीच एक गाडी आहे फक्त. योगेशन हे तर पोहोचले, पण एकच दुकान चालू आहे, बाकी सगळं बंद. ए चला, कशाला ओ. आलो होतो पण कोणच नसतं रिटा. ए कशाला चालले. नको बाळा, चल इकडे. कोणीच नाही समुद्रात, सगळं बंद आहे. अरे कशाला चालले. बघा समुद्रावर कोणीच नाही, कोणीच म्हणजे कोणीच नाही. ए कशाला हात लावू नको. समुद्रावर कोण सुद्धा नाही आहे. का कोणतरी. ए बाळा इकडे ये. योगेश, योगा इकडं बघ. योग्या योग्या. मार उडी आता. आम्ही थोडेसे शॉर्ट व्हिडिओ काढले आणि आता चाललं आहे घरी. बघा इथले झाडं तोडले बरं का. त्याला खाली आले होते वाटतं, तर तोडले. तर आम्ही चाललो आता घरी. पाऊस नाही तरी पण चाललो, कारण समुद्रावर कोणीच नाही. त्यातल्या पाण्याचा काहीच वापर नाही, कारण घरी जाताना ना. पाठीमाग बघ, पाठीमाग हात. या हाताच्या पाठीमाग या. फिरो हात. ते डॉगीला घाबरायला नाही, घाबरायचं मम्मा आहे ना. बस बस, त्याला सगळं वल्ल केले. राहू द्या, पाणी पी माय. एक मिनिट घेते चावा धुवा, मग टाक त्याला पाणी. ए पाणी पे. हे बघ इथे बी माती आहे किती. हे तोंड धुवाव त्याचं. मला टेन्शन नसते योगेश. त्याची डॅडी आणि ते दोघं जण फ्री राहतात. ए चावल ना ते. चला आता आम्ही चाललो घरी. बघा किती छान लोकेशन आहे, नक्की या तुम्ही आला तर. ते बघ कसं नखरे करायला आहे. ए कुठे आलोत आपण. मला काय बोलायचं नाही. मी माझा राज बाहेर चलतो. तो माझा राज बाहेर चलतो आणि माझं घरी. आणि डॅडीचं बँकेमध्ये. होय हो, पोरगं म्हणते काय बोलायचं नाही. माझं राज बाहेर चालतंय, डॅडीचं बँकेत चालतंय, माझं घरात चालतंय. चला मग आता आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार, कसे आहेत तुम्ही. तर आम्ही गेलो समुद्रावरती. समुद्रावरती कोणीच नव्हतं, त्यामुळं मग आम्ही थोडंसं थांबलो. 15-20 मिनटं, अर्धा तास थांबलो असतील आम्ही. अर्धा तास थांबलो. त्यानंतर मग घरी आलो. घरी नाही आलो तर तसंच मॉलमध्ये गेलो. मॉलमधून आपला किराणा सामान वगैरे संपला होता आमचा. तर महिन्याचा एकदाच आणतो आम्ही. तर किराणा सामान वगैरे आणलं. काय काय आणलं ना ते तुम्हाला मी दाखवते. आणि हॉस्पिटलमध्ये पण गेलं तर बरं नव्हतं.
ब्लड वगैरे चेक केला आणि चला दाखवते. सगळा किराणा सामान आणला आहे. तुम्ही किती आणता ते नक्की मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. काय शोधायला मॅ? हो चॉकलेट्स. मॉलमध्ये गेलो होतो तर चॉकलेट आणला, तर चॉकलेटसाठी आलं की हे करायला लागला. निघतात का नाही? आता ते पलटी मारावं लागेल तुला. भरपूर चॉकलेट घेतल्या तू. त्याला पलटी मार. सगळ्या काढून ठेव फ्रीजमध्ये. पलटी मार त्याला, मी ठेवून देते लगेच. असं सगळं खाली सांडव. सगळं खाली सांडव. तसं नाही रे, असं खाली सांडव. खाली त्या पिशवीतून बाहेर काढायचे सगळं. हां, त्याला म्हणतात पलटी मारणं. कळत नाही त्याला मराठी शब्द. असं खाली वत की खालून उचल रे, खालून उचलून खाली फेक. अशा इकडून असं फेक, असं ढकलायचं त्याला. इकडून ढकल. बघा किती सांगा. असं ढकल सगळं. इथून ढकल रे, इथून असं ढकलायचं. काय पडते आता हेच पिशवी. ती वडणी काढा माझी. एवढं सामान आणलंय. पिशवीच्या बाहेर काढ सगळं. अरे काय खरं शाळेत जातोस का नाही? तुला साधं पलटी मारणं हा शब्द कळत नाही? ते बघा असं लेकरू आहे अगं. त्याला म्हणतात पलटी करणं. त्या भाषेत काय म्हणतात त्याला? हा, या पिशवीला पण पलटी कर. या इकडच्या कशी पलटी करशील? आता खुश झाला. आता उचल पिशवी. हे घे पाणी आता. आणि त्याच्यात काय? हे घे, पहिले पाणी दे, नंतर मग खायचं. काय चॉकलेट्स एवढे आणलेत ना. सगळं पे पाणी. चला ते मला हे ठेवायचंय सगळं. सगळं सावकाश पे. फिनिश कर, मी घेणार नाही. त्याच्यामध्ये काय बघ, त्या दुसऱ्या पलटी कर. म्हणजे मला त्याचं ते ठेवावं लागेल ना. एक पिशवी राहिली छोटी. हां, त्याच्यात काय बघू दे. त्यात सामान वगैरे आहे. रिमोट गेला तिकडं. पाणी फिनिश केल्याशिवाय खजूर खजूर सकाळी लागतात आम्हाला. उठलं की एक एक खजूर खाल्ल्याशिवाय आम्ही काहीच काम करत नाही. मी नाही बरं का. याने बाथरूम लय छान निघतं बरं का, एकदम क्लीन असं. एवढंच आणलं सामान. तर एवढं सामान किती? 3000 कितीतरी झाले. 500 का 700 एवढ्याचेच. हे मला लय आवडते, पण मी आता काहीच बाहेरचं खात नाही. लय आवडते मला पिस्ता, काजू, बदाम. ते बघ डो ते वापरतात. मी पेर्स वापरते. योगेचे एकदाच आणले आम्ही मेडिकलून. आणि चॉकलेट एवढ्या घेतल्यात ना, लय चॉकलेट घेतल्यात. हे नमक हे खूप छान आहे बरं का. हे नमक आम्ही 1 वर्ष झाला हाच नमक वापरतो. 1 वर्ष झाले. 1 वर्ष झाला आम्ही हाच नमक वापरतो. फक्त एवढं आहे ना की थोडासा महाग आहे. 100 रुपयाला का काय, 115ला झाला आहे आता. तर हा खूप टेस्टी आहे, चांगला. म्हणजे नमकचं टेस्ट काही नाही, पण आपल्या शरीरासाठी हे नमक चांगलं आहे. आम्ही 1 वर्ष झाला हाच वापरतो. हे बघा मॅगी, तांदूळ, साखर विकर बरंच काय काय आणलं. एवढं झालं 3000. किती हो? 700 ना. 3700च आहे एवढं सगळं. चला माय ठेवावं लागेल आता. चला मग बाय बाय. आता मी करते स्वयंपाक. पापड आणले छोटे आणि मोठे. हे झाले 15 दिवस जातात. 2 हे दिवसा नाही, पण संध्याकाळी पापड लागतात ना, त्यामुळे हे एवढेच नाही घेतलं. चला मग बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्यापैकी मच्छी बनवत आहे. थोडेसे भरपूर तळवलेत. खिचडी बनवली पण त्याला हे लावलं नाही, सिटी लावली नाही, बटन लावलं नाही. तर बघा मस्त अशी आज मच्छी फ्राय आहे. या खायला कोणाकोणाला आवडतं नक्कीच या.
थोडंसं जरा जास्त पाणी झाल्यामुळे त्याला मी ढक्कन लावलं नाही. एवढीच मच्छी 300 रुपयाची आहे. एवढीच मच्छी 300 रुपयाची आहे, विचार करा. आमच्या इकडं पण आता मच्छी महाग आहे बरं का.